नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आपला गॅस एकदम परफेक्ट सही निघालेला आहे मंडळी. जमुरा पोचला आहे नाशिकला आणि ही जी महिला आघाडी आहे ही आपल्याला एकदम फॅशनचे आजकाल धडे द्यायला सुरू झालेले आहे. कोण अंतर्वस्त्रांचे धडे देत आहे तर कोण बहिर्वस्त्रांचे धडे देत आहे. तर त्यावर आपण लवकरच येऊया. इनका भी नंबर लगेगा, सबका टाइम आएगा. आज आपलं ठरल्याप्रमाणे मी घेऊन आली आहे आजचं पॉडकास्ट नॉट सो वाव गुड्डीवर. जेव्हा मी फर्स्ट व्हिडिओ हिचा बघितला तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की फार काही म्हणजे ही मला कंटेंट देईल किंवा फार काही मला हिच्या कंटेंट थ्रू मिळेल, असं चुका काढण्यासारखं किंवा रिव्ह्यू देण्यासारखं, रिॲक्शन देण्यासारखं. पण नंतर मग मला हिचे व्हिडिओज रेकमेंडेशनमध्ये येत गेले आणि त्यामध्ये मला बरेचसे असे व्हिडिओ मिळाले की मला असं वाटू लागलं की अरे ही माझ्या नजरेतनं सुटली कशी. ही पण हिच्याकडे पण भरभरून गोष्टी होत्या ज्याच्यावरती मी बोलू शकते. म्हणजे हिने अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत ज्याच्यावर आपण बोलू शकतो. हिने तर अख्खीच्या अख्खी आपली प्रेग्नन्सी सिरीजच काढली. बापरे, इतकं डिटेलमध्ये इतकं कोण शेअर करतं. तर बघू आता जसं जमेल तसं आपण हिचं प्रिव्हियस काही व्लॉग्स आणि आताचे करंट व्लॉग्स असं ह्यांचं मिक्सचर करून आपण ह्याच्यावर पॉडकास्ट घेऊन येत राहूया असा माझा विचार आहे. तर बघू मंडळी, तुम्ही सांगा मला कसं काय वाटतंय तुम्हाला ही आयडिया, कारण बरंच काही आहे बोलण्यासारखं. जसं की आजचं पॉडकास्ट असेल करंट सिनारिओबद्दल आपण थोडं बोलणार आहोत तिच्या, आणि प्लस तिचा एक रडूबाई व्लॉग आहे 1 वर्षाभरापूर्वीचा, त्यावरही आपण थोडं गॉसिपिंग करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. ही बाई पण इतरांसारखीच निघाली. ही पण बाकीच्यांसारखंच आपलं कोणाचंही व्लॉग उचलते आणि मग त्यांच्याकडे जाऊन त्यांचं काही प्रोग्राम वगैरे असेल तर तिकडे नेऊन कॅमेरा लावून साईडला सोडून देते. जसं की आता हिच्या बहिणीची 5वी, म्हणजे हिच्या बहिणीला मुलगी झाली हो, तिची 5वी होती, तर त्या 5वीचा व्लॉग हिने काढला आणि त्या व्लॉगमध्ये काहीही नव्हतं, काहीच नव्हतं. ही फक्त 2 शब्द इंट्रोडक्शनचे बोलले असेल, जे फक्त ती नेहमीचंच आहे तिचं, ते स्वामी समर्थ करत असते. मला ना आता असं वाटायला लागलं आहे की काय चाललं आहे हे. तुम्ही ठीक आहे, तुम्ही कोणावरती तुमची श्रद्धा आहे, तुम्ही एकदा बोललात 2दा बोललात, ठीक आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये काय आहे, आणि अशा काही गोष्टी आहेत की सगळ्या गोष्टीला देवाला वेठीस धरणं, हे कसं जमतं तुम्हाला? कसं स्वतःलाच असं वाटत नाही की बाबा आपली श्रद्धा आपण आपल्याजवळच ठेवूया. ती मनात असली पाहिजे. लोकांना दाखवून त्याच्यावरती व्ह्यूज कमवणं किंवा त्या कम्युनिटीतल्या लोकांना टार्गेट करणं आम्हाला काही समजत नाही आहे का? अक्षरशः देवाचा आणि भक्तीचा बाजार मांडला आहे तुम्ही लोकांनी, सगळ्यांनी. मग ती बोंबल असू दे, मग ती माऊस क्वीन असू दे, नाहीतर ही नॉट सो वाव गुड्डी असू दे, नाहीतर लेझी मुडी बंजिता असू दे, आणि ती ओल्ड एंजल असू दे, नाहीतर मग ती आणि बबुनी असू दे, कोणीही असू दे, सगळ्यांनी त्या देवाला पुढे करून आणि त्यांच्या ऑडियन्सला टार्गेट करून उच्छाद मांडला आहे नुसता. भरीसभर म्हणून ह्यांचे सबस्क्रायबर पण तीच नावं घेऊन येतात, मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव. तुम्ही ती गोष्ट ऐकलीच असेल ना मंडळी, जी एक व्यक्ती असते जी काहीच काम करत नसते आणि असे उलटे पुलटे उद्योग करत असते नेहमी, आणि ती फक्त देवाचं नाव घेत असते. आणि एक दुसरी व्यक्ती असते जी आपलं काम व्यवस्थित नेटाने करत असते आणि फावल्या वेळात देवाचं नाव घेत असते. तर देव नेहमी त्याच व्यक्तीला प्रसन्न होतो जी आपल्या कामाशी निष्ठा ठेवून आहे, ना की त्या व्यक्तीला की जी दिवसभर देवदेव करते पण बाकी असे उचापत्या आणि दुसऱ्यांना त्रास देण्याची कामं करते. तर हे कुठेतरी तुम्ही पण लक्षात ठेवा की नुसतं असं देव 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 बोलून काही होत नसतं, ते आचरणात पण आणावं लागतं. असं तर मुद्दा हा होता, त्या मुद्द्यापासून भरकटली मी, की ही त्या 5वीला गेली आणि तिकडे तो कॅमेरा लावून ठेवला आणि ते काय ते चाललंय ते चालू दे, जे काय दिसतंय, जे तो कॅमेरा कॅप्चर करतोय ते करू दे. ते माणसं काय बोलत होती ते काय ऐकायला येत नव्हतं, त्यांचं काय चाललं आहे, काय प्रथा आहेत त्यांच्या, त्या काही नीट काही कळत नव्हत्या, काही नाही. उगाचच तो कॅमेरा लावून तो एक व्लॉग काढला होता या बाईने. तो व्लॉग बघून मी हा विचारच करत होती की बाबा हिला कोणी काही शिकवलं आहे की नाही, कसं काय कॅप्चर करायचं, कसे व्लॉग्स बनवायचे, कसं कॅमेरा अँगल घ्यायचे. आणि आज बघते तर काय, गुड्डी स्वतः म्हणाली की ती जाऊन आली
फॉर्म्युलाताई बळबळकर यांचं सेशन अटेंड करून, यूट्यूब फास्टर क्लास शिकून. अरे वा ताई, आम्हाला तर वाटलेलं ते यूट्यूब फास्टर क्लास फक्त असं अपकमिंग यूट्यूबर्ससाठी किंवा आमच्यासारख्यांसाठी आहे ना, सो कॉल्ड म्हणजे आम्ही जे छोटे क्रिएटर्स आहेत ते. तुमच्यासारख्या भल्ल्या मोठ्या जोकमतवर, जोकसत्तावर आणि बेहोश टॉक्सवर येणाऱ्या क्रिएटर्सना काय गरज ना त्याची. पण बरं आहे, गुड गुड. म्हणजे तुम्हाला जाणीव आहे की तुम्हाला काही जमत नाही आहे आणि तुम्हाला शिकण्याची गरज आहे. जाणीव आहे की हाव आहे, आता हा मोठा प्रश्न आहे. कारण मागे पण तुम्ही म्हणाला होतात ना की तुमच्या मनासारखे व्ह्यूज येत नव्हते तर तुम्ही चॅनल बंद केलं. मग आता पण तसंच काहीसं होतं आहे का? पण आता चॅनल बंद नाही करता येणार ना, कारण आता म्हणजे काय, किस्मत बार बार मोका नाही देते ना. त्याच्यामुळे आता आपण काय तसलं रिस्क नाही घेऊ शकत. मग त्यातल्या त्यात काय करू शकतो, कसं काय आपलं चॅनल ग्रो करू शकतो, व्ह्यूज वाढवू शकतो, त्याचे काय टिप्स अँड ट्रिक्स शिकायला मिळत आहेत ते बघायला गेला होतात का? आणि हो, त्या बळबळकरचा त्या निमित्ताने टॅग पण यूज करता येईल नाही का, तिची दैनंदिनी घेऊन आणि तिचा तो क्लास जॉईन करून एक 15-20 हजार गुंतवले आणि त्याच्यामधनं आपल्याला लाखोचा फायदा झाला. तिच्या मिलियन सबस्क्रायबर्समधनं थोडेफार आपल्याला पण मिळाले. तर मग काय आहे ना, सोने पे सुहागा. इट्स ऑल अबाउट बिझनेस गाईज. म्हणजे तुम्ही असं आश्चर्य वाटून घेऊ नका, उद्या आपली मावशी पण जाईल ना तिथे. हां, एक तर ती दैनंदिनी रोजनिशी तर घेतलीच आहे, ते करून जर जास्त फायदा नाही झाला तर मावशी पण तिथे हजेरी लावेल. एकमेका सहाय्य करू, अवघे राहू मदमस्त. मी इतके दिवस विचार करत होती, हिचा आवाज आहे ना मला कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. असा आवाज मी कुठेतरी ऐकलाय. आज जेव्हा तिने ना बॅ बॅ बकरीचा आवाज काढला ना, तेव्हा मला कळलं, अरे हाच तो आवाज. येस, बरोबर. म्हणजे बकरीच्या आवाजाशी आवाज एकदम मॅच होत होता. एवढं विचार नाही केला ना मी, हा आवाज मी कुठे ऐकलाय. आज कोइन्सिडेंटली तो बकरीचा आवाज तिने काढला ना, एकदम सेम टू सेम. मला तेव्हा कळलं, अरे हे तर बरोबर, हा तर आवाज मी लहानपणापासून ऐकत आली आहे ना, म्हणून मला असं वाटत होतं की कुठेतरी आवाज ऐकलाय हा. दृष्ट नका लावू बरं का आमच्या झाडांना. अहो ताई, तुम्हाला एवढंच जर वाटतं की दृष्ट लागते तर मग नका दाखवू ना, अशा गोष्टी दाखवूच नका. असं दाखवायचं आणि नंतर व्ह्युअर्सवरच ढकलून द्यायचं की दृष्ट नका लावू, हे नका करू, ते नका करू. अरे बाबा, तुम्हाला ना जर कमवायचं आहे आणि कमवण्यासाठी दाखवायचं आहे तर ते एकदम बिनधास्तपणे दाखवा. तेवढी हिंमत असेल तरच दाखवा, नाही तर दाखवू नका. आणि उगाचच दुसऱ्यांना बोलू नका. काही नजर विजर लागत नाही, सगळीकडे लागलेत आंबे, चांगले आलेत, ठीक आहे. तुम्ही खाते, तुम्हाला जसं काय असं बोलतायत जसं काय वाटणारच आहेत ते आंबे सबस्क्रायबर्सना. तुमचे काय घेऊन बसलात. आमच्या झमुऱ्याने पण दाखवले होते, त्यांच्या इथे पण आहे ना, त्यांच्या शेजारच्या इथे भरपूर आंबे लागलेत, असे लगडलेत अक्षरशः. आणि लांब कशाला जायचं, सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये पण आंब्याची झाडं आहेत ना, त्याला पण चांगल्या कैऱ्या लागल्यात. त्याच्यामुळे ना असं काय समजू नये की बाबा माझीच एकदम काहीतरी मोठी बाग आहे आणि माझीच एकदम आय एम सो ग्रेट, आम्ही किती गं बाई मी हुशार, किती गं बाई मी हुशार. यांच्या नजरा पण कन्व्हिनियंटली लागतात. हां, म्हणजे आता ते आंब्याच्या झाडाला नजर लागेल, पण ते पोरगं दाखवते ना त्याला नाही लागणार तुमची नजर, कारण ते कंटेंट आहे ना, ते दाखवल्याशिवाय असे डॉलर कसे येणार. त्याच्यामुळे असं बोलून चालणार नाही. सो कन्व्हिनियंटली आता ते नाही होते. वेरॅज जेव्हा ते कंटेंट नसतं ना, तर मग ते मुलांना वगैरे पण यांच्या नजर लागते जेव्हा त्यांना दाखवायचं नसतं. आता जसं झमुऱ्याच्या ताईच्या मुलीला नजर लागते, असं त्याचं म्हणणं आहे ना. आपली माणसं पण आपल्या माणसांची नजर लागते. पण ह्यांचं असं नाही आहे. ह्यांचं बच्चा दिखाव डॉलर कमाव योजनेअंतर्गत ह्यांची स्कीम आहे ना, त्याच्यामुळे ह्या लोकांना तसं बोलून चालणार नाही. मग यांचं मुलाबिलांच्या बाबतीत हे लोक लिबरल आहेत, मॉडर्न आहेत, प्रोग्रेसिव्ह आहेत. पण आंबे बिंबे असं म्हणजे ज्या गोष्टी आहेत ना, ज्या रोजच्या रोज दाखवत नाहीत, त्यांना नजर लागते बाबा. चला, तर मग हे होतं आता थोडं करंट सिनारिओचं. आता आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. ह्या ताईंचा बर्थडे होता आणि त्या बर्थडेच्या दिवशी ह्यांच्या घरामध्ये काहीतरी इमर्जन्सी झाली. त्यामुळे हिचा हवा तसा बर्थडे सेलिब्रेट नाही झाला आणि तेव्हाच या ताज्या प्रेग्नेंट होत्या. नुकतंच त्यांना कळलं होतं की त्या प्रेग्नेंट आहेत. त्यामुळे ना त्यांना असं खूप वाटत होतं की हा बड्डे ना माझा खूप स्पेशल असायला पाहिजे. म्हणजे नवऱ्याने ना माझ्यासाठी असं म्हणजे मला कुठे ठेवू आणि कुठे नको
असं केलं पाहिजे. चला ठीक आहे, मान्य करूया की काही प्रमाणात असं वाटणं साहजिक आहे. तुला दुःख झालं, तू कॅमेरासमोर रडलीस, बोललीस, त्याच्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही. पण तू किती दुटप्पी आहेस आणि किती तू आपल्याच सबस्क्रायबरना तोंडावर पाडते हे तू नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवून दिलंस. ते करण्याची काहीही गरज नव्हती. आणि अशा बाईवरती आपण कसा विश्वास ठेवू शकतो, किंवा अशा बाईची साईड घेऊन, तिचं मत समजून घेऊन, तिच्या मताचा आदर ठेवून तिला 4 कॉमेंट्स केल्या आणि जर तिने तुमच्यावरच ते उलटवलं तर हे किती वाईट आहे. आणि त्या व्लॉगमधनं एक गोष्ट समजली की ही व्यक्ती स्वतःच्याच मताशी ठाम नाही आहे. हिला स्वतःची अशी मतं नाही आहेत, हिला स्वतःची अशी काही आयडिओलॉजी नाही आहे, हिला स्वतःचं असं काही ठाम व्यक्तिमत्वच नाही आहे. एकदा एक बोलते तर दुसऱ्या सिच्युएशनला दुसरं बोलते, नंतर परत एका व्यक्तीसमोर एक बोलते तर दुसऱ्या व्यक्तीसमोर दुसरं बोलते. लिटरली म्हणजे असं वाटतं ना आपल्याला एखादी व्यक्ती आतल्या गाठीची आहे, जिचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. तसं काहीसं मला एकंदरीत वाटलं. कारण ही व्यक्ती इतकी रडत होती आणि नवरा समोर येत होता ना तर लगेच एकदम सावरून एकदम असं नॉर्मल बोलत होती की त्याला काही पत्ताच नाही लागला पाहिजे, थांग पत्ता नाही लागला पाहिजे की हिला काय वाटतंय. त्यापेक्षा बाई तू जे त्याला संध्याकाळी सुनवलंस आणि संध्याकाळी सुनवल्यानंतर त्याने जे एफर्ट घेतले ते तू त्याला आधीच सांगायला पाहिजे होतं ना. जसं की त्याच्या फ्रेंड्सबरोबर त्याचा प्लॅन ठरला होता तर तो नेक्स्ट डे निघाला, कारण तो ऑलरेडी त्याचा प्लॅन ठरला होता. तर तो प्लॅन तरी एक 10-15 दिवस किंवा महिनाभर आधी ठरला असेल. पण तुझा बड्डे येतो हे तर त्याला माहितीच असेल ना, वर्षानुवर्षापासून जेव्हापासून तुम्ही भेटलात. बड्डे म्हणजे काय असा सडन प्लॅन नाही आहे की बाबा माहितीच नव्हतं आणि आता अचानक ठरलं आणि इमर्जन्सी आली म्हणून नाही करू शकलो. याचा अर्थ काय होतो की मुळात त्या व्यक्तीचा स्वभावच तसा नाही आहे. जर तुम्ही सांगितलं तर ती व्यक्ती ती गोष्ट करेल. आणि जसं की तू म्हणालीस, तू स्वतःच कबूल केलंस की जेव्हा मी त्याला सांगितलं त्याच्यानंतर त्याने माझ्यासाठी स्पेशल एफर्ट्स घेतले. मग सांगायचं ना आधी. एवढं त्याच्या नावाने शंख फुंकलेस, सगळीकडे बडबड केली, सगळीकडे काय काय सांगून झालं आणि ते पूर्ण नाक लाल करून टाकलं स्वतःचं. आणि नंतर मग माझे डोळे जळत आहेत, माझं हे होतं आहे, माझं ते होतं आहे. त्यापेक्षा आधीच जर तू ती गोष्ट त्याच्याशी क्लिअर केली असतीस, तुमचं एवढंच चांगलं बॉन्डिंग होतं, मग ह्या सगळ्या गोष्टी उद्भवल्याच नसत्या ना. आणि जरी उद्भवल्या असत्या तर मग तुझा पॉईंट व्हॅलिड होता की एवढं सांगून पण त्याने असं केलं. एका बाजूला तू म्हणते की मी समजूतदार आहे, मी इतकी समजूतदार आहे की त्याने मला काही केलं नसतं, माझा बड्डे स्पेशल केला पण नसता तरी मला काही वाटलं नसतं. दुसऱ्या बाजूला तू म्हणतेस की नाही मला खूप वाईट वाटलं, त्याने स्पेशल करायला पाहिजे होता. अरे बाबा तू कहना क्या चाहते हो. आणि मुळात तू समजूत कोणाची काढत होतीस? स्वतःच्या मनाची काढत होतीस की लोकांना काय प्रूव्ह करत होतीस, की नवऱ्याला काय प्रूव्ह करत होतीस, की सासरच्यांना काय प्रूव्ह करत होती? माझा नवरा इतका चांगला आहे ना, त्याने इतरांसाठी इतकी धावपळ केली. त्या आजींसाठी तो अक्षरशः दिवस रात्र ते पळत होता. त्याला स्वतःसाठी पण फुरसत नव्हती. हे आता मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे की तो किती धावपळ करत होता, किती गडबडीत होता. कदाचित मी हे कधीच समजू शकली नसते, पण आता मी समजू शकते कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. पण माझा बर्थडे सेलिब्रेट करायला पाहिजे होता कारण मी प्रेग्नेंट आहे आणि आता परत असं कधीच होणार नाही आहे. मग प्रेग्नेंट असताना माझा बर्थडे सेलिब्रेट नाही केला. मला खरं तर माझ्या सासूबाईंचा खूप आधार आहे. त्या मला सगळ्यात मोठा आधार आहे. मी यूट्यूबवरती सगळं करते ना ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. जेवढं माझा नवरा मला मदत करत नाही त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त माझे सासूबाई मला समजून घेतात. पण त्यांनी माझा बर्थडे साजरा नाही केला. त्यांना लक्षातच नाही राहिलं की माझं औक्षण करायचं आहे. माझ्या सासऱ्यांना आठवण करून द्यायला लागले की हिचं औक्षण कर, पण मी नाही म्हणाले. मी नको म्हणत होते कारण मला माहिती आहे की त्यांची मावशी आजारी आहे तर त्यांना कसं वाटत असेल. पण त्यांनी माझा बर्थडे साजरा नाही केला कारण मी प्रेग्नेंट आहे ना. प्रेग्नेंट असताना पण माझा बर्थडे साजरा नाही झाला. माझे सासरे पण म्हणाले की ना यावर्षी आम्ही तुला काही गिफ्ट नाही देऊ शकत, आमचा आशीर्वादच तू गिफ्ट समज.
आणि आजी सासूने ना मला आशीर्वाद म्हणून नोट पण दिली, पण तरी पण आहे ना त्यांनी माझा बर्थडे सेलिब्रेट नाही केला, कारण का ना घरामध्ये अशी सिच्युएशन होती ना त्याच्यामुळे नाही करू शकले. पण माझा हा फर्स्ट बर्थडे होता, म्हणजे मी प्रेग्नेंट आहे ना, मग मी प्रेग्नेंट असताना माझा बर्थडे साजरा नाही केला. मला ना काही नको आहे, मला गिफ्ट वगैरे काही नको होतं, मला फक्त माझा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. पण तरी पण आहे ना आता मी हा विचार करते की मी इतकी समजूतदार आहे आणि मला कशाचंच काहीच वाटत नाही आहे, कारण आजी आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आज जशी माझ्या नवऱ्यावर वेळ आली तशी उद्या माझ्यावर येऊ शकते, तर त्यामुळे मी हा विचार करते. आणि खरं तर आहे ना मी खूप काही बोलली होती, तुम्ही बघितलं तर माझ्या व्हिडिओमध्ये ना खूप सारे कट्स आहेत. पण नंतर मग मी विचार केला की जाऊ दे, कारण मग कसं वाटेल ना, जे माझी आपली माणसं आहेत, माझे नवरा, माझी सासू, माझे आई बाबा, सगळ्यांना ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे त्यांना कसं वाटेल ना जर मी त्यांच्याबद्दल असं बोलली तर. अरे तू तर म्हणाली होती ना की यावेळेला मी एकदम अनफिल्टर्ड, यावेळेला मी कोणाचाच विचार करणार नाही आहे, जे काय आहे ते स्पष्ट बोलणार आहे. आणि एवढंच जर तुला त्यांच्याबद्दल काय वाटत होतं तर मुळात तू हा व्हिडिओ अपलोड करायलाच नको होता. व्हिडिओ अपलोड करून नंतर मग त्यांना कसं वाटलं आणि मग मी त्यांच्यावर कसं रहम खाल्लं आणि कशी तू त्यागमूर्ती आहे आणि तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे. आम्हाला काय करायचं आहे बाई, काय करायचं आहे, तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे. सगळं करून करून भागली आणि देवपूजेला लागली सारखं सगळं त्याच्याबद्दल ढिंडोरा पिटून झाला आणि नंतर बोलते नाही त्याचं माझ्यावर अजूनही प्रेम आहे, माझं पण त्याच्यावर असं होत असतं, नवऱ्या बायकोचे खटके उडत असतात आणि किती झालं तरी पण आम्ही नवरा बायको आहोत, किती भांडलो तरी आम्ही एकत्र येणार. मग माहिती आहे ना, मग कशाला नाटकं करायची. आणि सगळे मला म्हणतात की आहे ना तू काही नाही करत, नुसतं यूट्यूबवरच असते आणि जेव्हा सासूबाई सगळं काम करत असतात वगैरे, तर त्यांना मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आहे ना मी जे काही कमवते ना ते मी फक्त या घरातच खर्च करते. मी ना मग स्वतःवर खर्च करत नाही, माझ्या माहेरच्यांवर खर्च करत. स्वतःवर खर्च नाही करत का बाई तू? हां, मग तुझ्यावर खर्च कोण करतं? कपडा लत्ता, खाणं पिणं, बाहेर फिरणं, हे सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतेस तू? हां, बोलताना थोडा विचार कर. आणि जर तू नसशील करत ते स्वतःवर खर्च, कोणतरी दुसरं करत असेल तर तुझा नवराच करत असेल ना. मग झालं ना फिट्टूस. मग ना तू त्याच्यावर उपकार करते ना तो तुझ्यावर उपकार करतोय. मग जगाला काय दाखवायचा प्रयत्न करते तू की काय तू कमवते तर त्यांचं देणं लागतं तुला, म्हणजे तुझ्या घरच्यांचं, की तू कमवून देते त्यांना यूट्यूबवरून, तर मग ते काय करतायत, कामं करतायत, घरातली कामं वगैरे करतायत, तर काय मोठे उपकार नाही करत आहे. इनडायरेक्टली तू हेच सांगायचा प्रयत्न करतेस ना. आणि स्वतःच सगळ्या जगासमोर तमाशा करायचा आणि मग लोकांचे वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू आले की मग लोकांवर चढायचं, मग त्यांनाच उलटं बोलायचं. तू ज्याची जशी दृष्टी असते ना की तो तसाच विचार करतो. ज्यांना समजलं ना मला काय सांगायचं आहे त्यांनी बरोबर समजलं. ज्यांना डोळ्यावर चष्मे लागले आहेत ना, वाईटच बघायचं आहे ना, ते ह्यातनं पण वाईटच बघतायत. अरे बाबा, प्रत्येकाचा वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह असणारच. हाऊ कॅन यू टेक युअर व्ह्युअर्स ग्रँटेड की बाबा जे तू बोलण्याचा प्रयत्न करते की जे तू बोलतेस तेच त्यांनी मान्य केलं पाहिजे, तेच त्यांनी हाला हा म्हटलं पाहिजे, असं नाही होत ना. मुळात ही गोष्ट अशी जगजाहीर करण्याची नाहीच आहे. तू इतके दिवस सांगत होती ना मी मनात दाबून ठेवली, मग ती मनातच दाबून ठेवायची. घरचे वादे ना चव्हाट्यावर आणायचे नसतात. आणि मग आणले ना तर मग सहन करायचं, कारण मग आता चव्हाट्यावर आणलेत तर चर्चा तर होणारच. आणि मग काहीतरी इमोशनल डायलॉग मारायचा की माझा पुढचा बर्थडे झाला ना तर मग बघूया, झाला तर देवाच्या इच्छेने तर मग चांगला करेन मी म्हणून. अरे बाई, का नाही होणार? पुढचा बर्थडे पण होईल, पुढे गुड न्यूज पण येईल, परत प्रेग्नेंट पण होशील. यू नेवर नो. देवाच्या मनी काय, म्हणजे आले देवाजीच्या मनी, तर तू होऊ पण शकते ना. मग तुला परत चान्स मिळेल प्रेग्नन्सीमध्ये बर्थडे करायचा. ओके, ठीक आहे, टेन्शन नको घेऊ तू. मावशी बोलली ना की ती अजून एक चान्स घेणार आहे मुलीसाठी, अजून काही तिचं फार एवढं वय झालं नाही आहे, तर तू तर तिच्यापेक्षा लहानच आहे, नक्कीच लहान आहेस, तर तू टेन्शन नको घेऊ, तू पण घेऊ शकतेस, सगळी तुझी स्वप्न पूर्ण होऊ देत. आणि हो, तू देवाजवळ प्रार्थना करत होती ना की म्हणजे जरा व्ह्युअर्सना चांगल्या बुद्ध्या द्या, तर असं बुद्ध्या असा काही वर्ड नसतो. म्हणजे बुद्धी ही बुद्धी असते, सिंगल पण बुद्धी, प्लुरल पण बुद्धी, एक वचन अनेक वचन एकच आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, मी स्वामींकडे ही प्रार्थना करते की मला जे बोलायचं आहे, मला जे माझ्या व्ह्युअर्सपर्यंत पोचवायचं आहे ते चांगल्या शब्दात आणि तितकंच पोचू दे. उगाचच त्यांचा काहीही दुसरा गैरसमज होऊ देऊ नका. ही मला शक्ती द्या आणि माझ्या वाणीवर सरस्वती ठेवा. अरे बाबा, ते स्वामींना थोडा आराम द्या.
त्यांना काय आता स्क्रिप्ट रायटिंगची कामं पण दिली का तुम्ही? सो मंडळी, प्लीज अंडरस्टँड, इथे नो ऑफेन्स टू स्वामी समर्थ किंवा कुठल्याही देवाच्या बाबतीत माझं काहीही हे नाही आहे. मी पण त्यांची भक्ती करते, मी पण त्यांची मनोभावे पूजा करते. फक्त हे जे वागतायत ना, त्यांचं नाव घेऊन हे जे गोष्टी चालल्या आहेत ते मला कुठेतरी चुकीचं वाटतं, म्हणून मी त्यांना ह्या माझ्या पॉडकास्टमध्ये मेन्शन केलं आहे, बाकी काहीही नाही आहे. तर मंडळी, ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि पटलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागामध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.